विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये उपस्थित झालेला असतो, त्यावेळेला या मराठवाडा नामांतराच्या विद्यापीठास विरोध करणाऱ्या विरोधकांची चर्चा साधून महाराष्ट्रातल्या दंगली शमवण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं तुम्हा आम्हाला दिसून येतं. खरं तर बाळासाहेब आंबेडकर हे फक्त कुठल्या जाती धर्मापुरते मर्यादित नाहीत, तर एक भारतीय नेता म्हणून ज्या वेळेला त्यांचं कार्य मी बघते, त्यावेळेला याच देशामधील असीम शौर्याचं प्रतीक असणाऱ्या भीमा कोरेगावमध्ये ज्या वेळेला दंगल पेटायला लागते, त्या दंगलीला शमवण्याचं काम सुद्धा आणि या महाराष्ट्रामध्ये शांतताजनक परिस्थिती निर्माण करण्याचं काम सुद्धा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर करायला लागतात. एक वकील म्हणून त्यांची भूमिका जर मांडायची झाली तर ज्या वेळेला जातीय मानसिकतेतून रोहित वेमुल्ला आणि सोमनाथ सूर्यवंशी यांसारख्या तरुणांची हत्या या देशामध्ये घडायला लागते, त्यावेळेला या हत्येच्या विरोधामध्ये न्यायालयीन लढाई लढत अन्यायाचा प्रतिकार करत अंगावरती काळा कोट चढवून न्यायालयीन लढाई लढण्याचं काम ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर करायला लागतात आणि म्हणून ते या समाजाचे नेते मला वाटायला लागतात. ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी बाळासाहेबांनी शिष्यवृत्तीचा ठराव पास केला आणि अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचं काम केलं आणि म्हणून या ठिकाणी मला म्हणावंसं वाटतं की माणसाच्या एकतेची मी नवे निशाण आहे, मीच हिंदू, मीच ख्रिश्चन, मीच मुसलमान आहे, कोणत्या कळपात नाही एकटाच चालतो मी, जात माझी धर्म माझा, फक्त संविधान आहे म्हणजे इथल्या संविधानाला मानणारे. ज्या वेळेला या संविधान जाणण्याची भाषा या देशामध्ये केली जाते, संविधान बदलण्याची भाषा या देशामध्ये केली जाते, तेव्हा संविधानाचं रक्षक म्हणून पुढे येणारं नाव म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर. अशा अनेक त्यांचं कार्य जर आपण सांगायचं झालं तर त्यांचे अनेक पैलू आपल्याला सांगता येईल आणि मग ज्या वेळेला बाळासाहेब हे लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही पक्षाचे खासदार होते, परंतु आजपर्यंतही आमच्या बाळासाहेबांवरती कुठल्या भ्रष्टाचाराचा आरोप नाही, कुठल्या भ्रष्टाचारामध्ये त्यांचा सहभाग नाही. इतकंच काय तर सर्वसामान्य पद्धतीने ते जीवन जगतात आणि म्हणून नितांत साधेपणाचा कळस असलेले प्रकाश आंबेडकर तुम्ही आम्ही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते तुम्ही समजून घ्याल इतकाच माफक आशावाद. मनपूर्वक धन्यवाद.